सिक्युरिटीचा फार सोर्स कोणी धरू नये. सिक्युरिटीचा या देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धोका आहे आणि संघाच्या लोकांना धोका आहे. किंवा शिंदेचे लोक जे फुटून घेऊन फोडून देतात त्यांना सिक्युरिटी. बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहे. आमच्या आसपास याची कोणाची हिंमत नाही. मी या मताचा आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाव कोणी आम्ही करू नये. आम्ही कारण सिक्युरिटी सुद्धा कोणाला मिळते मी मगाशी सांगितलं. या देशाचा सर्वाधिक धोका खरं म्हणजे त्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी जाऊन एक चापटी सुद्धा मारणार नाही. काही नाही. निरर्थक लोक आहे सगळे ते. पण सुरक्षा घेऊन आम्ही कोणीतरी मोठे आहोत बरं का. आमच्या जीवाला किती धोका आहे. आम्ही किती मोठं राष्ट्रकार्य करतो. राष्ट्रकार्य दिसते ना काय आहे ते पहा ना तुम्ही. अद्वै हिरे जे होते आमच्या बरोबर उपनेते त्यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना संदर्भातलं एक प्रकरण न्यायालयात या कारखाना अद्याप उभा का राहिला नाही. शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झाली. वृत्तपत्रात बातम्या आल्या. तो विषय मी मांडला. त्याच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली. आता इकडले जे पालकमंत्री आहेत त्यांना असं वाटतं त्यांचा अवमान झाला. यात अवमान करण्यासारखं काही नाही. मुळात हा संपूर्ण खटला अजूनही एनसीएलटी न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचाच आधार घेऊन मी वक्तव्य केलं. तरी आता त्यांना वाटते अवमान झाला. आता अवमान झाला असेल मग तो कारखानाच उभा राहायला पाहिजे अशी आमची भूमिका होती. जे काय ज्यासाठी तुम्ही हे सगळं निर्माण केलं तो कारखाना निर्माण होणं गरजेचं होतं. पण ठीक आहे इतक्या लांब आम्हाला कारखाना यावं लागतं. त्यांचा उद्देश तोच असतो की वेळ जावा एक एक दिवस प्रवास करावा. पण स्वतः अद्वै हिरेच ज्याने हे प्रकरण निर्माण केलं तेच त्यांच्या पक्षात गेले. म्हणजे ठीक आहे डायरेक्ट नसतील पण भाजपमध्ये गेले. आता तो खटला ते लढतील. स्वतः जे भाजपमध्ये गेलेले आहे सत्ते आता तो खटला त्याने लढावा सत्तेच्या माध्यमातून. आणि आम्ही ठरवलं की आम्ही या खटल्यातून बाहेर पडावं अशी आमची भूमिका आहे. त्यांनी तो खटला लढावा. त्याने तो खटला उभा केला होता. आम्ही त्यांना मदत केली. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की जे चतुर्वेदी आहेत विद्यमान खासदार मला माहित नाही याविषयी. मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे. शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे ना. एवढाच बाकी काही नाही. बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही. अजिबात घेणार नाही मी नाव. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे. बरोबर आहे त्यांचं. ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे.